हायकोर्टाचा आदेश जुगारून दिल्ली आणि हरियाणाच्या परप्रांताने कोकणाची काय वाट लावली आहे बघा. इकडची झाडं गायब झाली. हा तुम्हाला दिसत असेल हा वॉटरफॉल आहे. हा वॉटरफॉल नाही, हा वन्यजीवांचा पाण्याचा स्रोत आहे. कोकण वाचवायची वेळ आलेली आहे. इथल्या वन्यजीवांनी कुठे पाणी प्यायला जायचं, प्राण्यांनी करायचं का? इथे वाघ आहे. जमिनी येणे करून विकण्यासाठी दोडा मार्गामध्ये मोपा एअरपोर्ट गोवा जवळ सासोली गावात सगळं जंगल सपाट. इकडे काय दिसतंय का बघा. जंगल तोडून कशी वाट लावली एने प्लॉट करण्यासाठी बघा. शेत जमिनी होत्या, डोंगर गायब. तुम्हाला वाटेल हा रस्ता आहे, हा रस्ता बनवण्यासाठी 6000 झाडं तोडली आहेत. हे झाड बघा पूर्ण खोपळून टाकलाय. या साईडला तुम्ही पूर्ण हा परिसर आहे, हा पूर्ण सपाटीकरण चालू आहे. यांना इथे एने प्लॉट करण्यासाठी 5-5 करोडचे पैसे दिले जातात आणि हे प्लॉट एने करून दिले जातात. बघा हे बघा, इकडे बघा हे झाड कसं तोडलंय. ही झाडं बघा कशी कुपळून टाकली आहे. हे तेच सासोलीचं जंगल आहे. बघा झाडं बघा कशी. इकडे बघा हे झाड बघा कुपळून झाडं टाकली. ह्याला जबाबदार कोण आहे? सिंधुदुर्गकर. सगळं जंगल सपाट करून टाकलाय. इथल्या वन्यजीवांनी करायचं काय? या साईडला बघा तुम्ही काय दिसतंय, सगळं सपाटीकरण करून टाकलंय. ही ऑर्डर दिली कोणी हे जंगल सपाट करायचं? ह्याला जबाबदार कोण आहे? इथले 10,000 पेक्षा जास्त झाडं तोडण्यात आली. 10,000 पेक्षा जास्त. कागदावर आकडा 6,000 आहे. सॅटेलाइट मॅप मध्ये 2020-26 कम्पेअर करा. झाडच गेली आहेत, गायब झाली आहेत. कोणी ऑर्डर दिलाय झाडं तोडायची? वन विभाग काय करतोय? कमेंट करून सांगा. इथे कुठले कुठले प्राणी आणि काय घोळ केलाय? या ठिकाणी खवले मांजर, रान मांजर, वाघ, त्याचप्रमाणे आपला किंग कोब्रा, कोब्रा अशा प्रकारे सरपटणारे प्राणी, त्याचप्रमाणे सगळे जवळजवळ सरडूक म्हणा ते आपण जे म्हणतो खवले मांजर, सगळी प्राणी या ठिकाणी आढळतात. आणि हे पाणी ह्याच पाण्याच्या सोर्सचा वापर करतायत. हा तुम्हाला सांगायचं झालं ना तर हा 171चा सर्वे नंबर आहे. आणि ह्या सपाटीकरणाची परवानगी दिली ना त्याच्यामध्ये हा ओळ नाही म्हणून दाखवलेला आहे. एवढं खोटं केलेलं आहे. आणि चुकीची पंचायती घालून या ठिकाणी मंडळ अधिकारी सुद्धा दोषी आहेत. आता तहसीलदार आमची विनंती आहे, तुम्ही पहा आम्ही आता उभे होतो 171चा सर्वे नंबर आहे आणि त्या ठिकाणी हा ओळ सरळ सरळ दिसतोय. या ठिकाणी प्राण्यांनी पाणी प्यायला इथे. आता हे जंगल सपाट झालं, प्राणी येणार कसे इथे? प्राण्यांनी जायचं कुठे? वन्यजीवन पूर्ण धोक्यात आहे. मग एने प्लॉट करण्यासाठी आमच्या जमिनी इथे बघा कशा सपाट केलाय कोकणकरांच्या. दुसरी गोष्ट म्हणजे हा जो दिसतोय ना हा टाउन प्लॅनिंगचा नकाशा आहे. त्याच्यामध्ये अदर फॉरेस्ट म्हणून सासोली सरळ सरळ दिसत आहे. मग अदर फॉरेस्ट मध्ये आणि नाही परवानगीच देता येत नाही. टाउन प्लॅनिंग तर देणारच नाहीये. म्हणून यांनी बायपास करून या ठिकाणी खानोलकर तहसीलदार असताना तत्कालीन तहसीलदार त्यांनी परवानगी दिलेली आहे. ते याला दोषी आहेत. त्यांच्यामुळे हा आता पुढचा सगळा सपाटीकरणाचा घाट घातला जात आहे. सपाट झालाय सगळं सपाट. हे बघा इकडे काय केलंय ते. सगळी जंगल सपाट तोडून घातलाय, सगळं फोडून घातलंय. प्राण्यांना जगणं इथे मुश्किल झालं. एक प्राणी इथे राहत नाही. आता हजारो झाडं तोडली आहेत. एकराच्या एकरे जमिनी सपाट केलाय. हायकोर्टाच्या आदेशाला काहीच व्हॅल्यू नाही. हा आदेश आहे. फॉरेस्टच्या क्षेत्रामध्ये तामिळनाडूच्या एका केसमध्ये सुप्रीम कोर्टाचा स्पष्ट निकाल आहे की ज्या ठिकाणी अदर फॉरेस्ट क्षेत्र आहे किंवा जंगल सदृश्य जो भाग आहे त्या भागामध्ये अशा प्रकारची कोणतीही कामं करता येत नाही. आता स्पष्ट आहे ज्या ठिकाणी उंचावटे आहेत, डोंगर वगैरे आहेत, असा माननीय सुप्रीम कोर्टाचा आदेश आहे. त्या आदेशाला मानत नाही दोडा मार्गामध्ये.